अवघ्या सोडियेल्या मोठा अवघ्या सोडियेल्या मोठा असा दही काला गोमटा रसा दही काला गोमटा अवघ्या सोडियेल्या मोठा अवघ्या सोडियेल्या मोठा असा दही काला गोमटा असा दही काला गोमटा गारे गारे दही भात गारे गारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ मुद्दा घेऊन या करे मुद्दा घेऊन या करे पेंड्या वाटी तोसे दोरे पेंड्या वाटी तोसे दोरे ग्यारे ग्यारे दही भात ग्यारे ग्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीते गाता भानुदास गीते गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ ग्यारे ग्यारे दही भात ग्यारे ग्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ काय अवघ्या सोडियेल्या मोठा इकडे ऐकून या मस्त अवघ्या अवघ्या म्हणत अवघ्या अवघ्या सोडियेल्या मोठा Oh
शिरजटा झोली भगवावेश कानन कुंडल भस्मलेशो गोरक्ष तेरा आदेश ओंकार तेरा आधार तीन लोकों में जे जे का पांडुरंगा करू प्रथमान
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण समताजिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विनेकरी खाली काहीतरी टाका तळोटव वेदी चटई बिटई टाका दुसरी विठाला विठाला गुरुधौरंगम शंकरस्वामी सवराजम विश्वात्मं कुंवरस्वामी जगद्वारा स्वधर्मदाता महायोगी साक्षात त्रिलोकी श्रीमंत शंकर विश्वविलोकी अवतार धराधर विधाता अणुहात श्वासनियंता शक्तिसंग चराचर धडचित्त स्वयंभू शंकर त्रिकाल्य भवन भंगित अवलत सुरदिव्यतम धगधगलोचन विरूपाक्ष महारार गौरी शंकर सोहम शक्ति वंदरम कुंवर स्वामित्वम महाकाल समर्थ सुशांत रवि शशि नक्षत्र खगोलम महावेगी खेचरी सरोह गंगाधर शरणंगत भागी क्लीनमत भारी गीता महामूलमंत्रार्थही नमो आशक्ति प्रत्यक्ष श्री नमो अगम्य गोचर गाय गम्य गो तुकाराम 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 नाम घेता कापे मे धन्य तुकोबा समर्थ जिणी केला हा पुरुषार्थ मस्तक पायावरी आवार करी संताची आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत अखंड हरिनाम सप्ताह काल्याची सांगता समाप्ती समारोप निरोप राजा हो समाप्ती होती निरोप होतो पण भगवंताला स्मरून केलेलं कार्य सिद्धीला जाण्यासाठी निमित्त आहे बरोबर या निमित्तानं त्रिदिनी हरिनाम सप्ताह भगवत चिंतन व्हावं संतांची परंपरा आपल्याकडे यावी संत परंपरेतलं नामचिंतन आपल्याला घडावं नामचिंतन घडल्यानंतर गडाची वारी व्हावी गडाची वारी झाल्यानंतर त्याचा कृपा आशीर्वाद संत वामन भाऊंच्या रूपानं विठ्ठलबाबांना आपल्यापर्यंत पोहोच केला हे की नाही आणि तो पोहोच केलेली पावती त्या पावतीवर तुम्हा सर्वांची साक्षी विठ्ठल त्याच्या सत्तेने जे चालतं त्याच्या साक्षीने जे चालतं त्याला साक्षी ठेवून हा नामसप्ताह चालतो गेले 8 वर्षापासून आपण ह्या सप्ताहाचं नियोजन करता वस्तीत आनंद तयार होतो किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला हो कुणाला आज आनंदी आनंद भगवंताने केलेले चरित्र फक्त उच्चार करायचा आचरण नाही बरं उच्चार करायचा आणि उच्चार केल्यानंतर त्याने केलेली लीला भगवंतानी उच्चारायची आणि त्या उच्चारानंतर जो आनंद मिळतो पोर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या पण हीच गवळण का घे वाटली त्याला एक कारण आहे आपण शेतकरी घराण्यात जन्माला आलेली मंडळी होत मीही शेतकरीचंच पोरग आहे असो
की अवघ्या सोडी येल्या मोठा, अवघ्या पूर्वीच्या काळात मोठ नारा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. आणि मोठेनं सगळी शेती केली जायची. पूर्वीची शेती पिकताना मोठ नाडा असायचा, बरोबर ना बा? हो. आणि मग ह्या मोठ नाडेच्या दोरीवर मोठ चालायची, मोठेवर 2 बैल राहायचे, बरोबर ना मास्तर? हो. अवघ्या सोडी येल्या मोठा, मोठ सोडली, अवघी म्हटली काळापुरती सोडली. दारस संपल्यानंतर मोठ सोडली जाते, बरं ना हौसराव? हो. पण मोठ आता राहिली नाही. बटन दाबलं, आता मेघा आलं, बटन दाबलं की शेतात पाणी येतं. पूर्वीच्या काळात मेघा नव्हतं, मोठ होती. आणि तेही ज्याच्या दारात बैलजोडी आहे त्याला कळतं मोठ नाळा विहीर दोरी, बरोबर? आणि ही विहीर, मोठ नाळा विहीर दोरी, नाथबाबांना का वाटलं बरं असं? अवघ्या सोडी येल्या मोठा, मोठ सोडली म्हणजे अवघी काही कालापुरती सोडली. सोडी येल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. मोठ सोडली पण मग रावळात काय काला चालला आहे. कशाचा काला आहे? संत काला करती संत जण सवे त्यांच्या नारायण. मोठ सोडली पण काला, तसं जन्माला काला अजून काही सुटलं नाही राजाहून. सुटायचं असं म्हणून काला आहे. विठाल बरं हो. येतानी काला जातानी काला, जीवाशिवाचा ऐक्य रूप नाम काला. काला करती संत जन, याला प्रूफ काय आहे? तर याला प्रूफ संतांचा आहे. काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण. बरं, काला केला आम्ही, देणारा कोण आहे? भगवान परमात्मा. कुठे आहे? विटेवर उभा आहे. त्या परमात्म्याने आम्हाला काय का काला आम्हा देतो पंढरीनाथ. काय म्हटले? 2दा म्हणले. आग्रह किती वेळा असतो मास्तर? एकदा. पण पाहुणा आल्या 2दा. घ्या ना. मग इथं काय म्हणले? अवघ्या सोडी येल्या मोठा, आचरा दही काला गोमटा. घ्या रे म्हटले. 2दा शब्द वापरला. घ्या रे दही भात. घ्या काय घ्यायचं? दही आणि भात. घ्या रे दही भात आम्हा देतो. हो. आणि वाटायचा अधिकार जो आहे, मुद्दा घेऊन या करी, म्हणजे हातात मुद्दा घेतो त्याला वाटायचा अधिकार. तो कोण? पेंद्या. भगवंताचे सवंगडे पुढं सांगणारच आहे. मुद्दा घेऊन या करी, पेंद्या वाटितो शिदोरी. घ्या रे आम्हा देतो. असं कुणाला वाटलं? संत भानुदासाला वाटलं. काय वाटलं? भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ. तुम्ही हे गाता ना, गात असताना प्रसाद देण्यासाठी या ठिकाणी भगवान परमात्मा त्याच्या हातावर प्रसाद देतात, हे की नाही? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. इथंही पंढरीनाथ सांगितलं. द्रोहपदादी घ्या रे आम्हा देतो पंढरीनाथ. मग देणारा करणारा जर परमात्मा असून निमित्त फक्त आपण आहे. फुटकाची येणं त्याला 2ची तारा घाली पंढरीशी एरझारा. जोपर्यंत एरझार संपत नाही तोपर्यंत, या मोठेतलं पाणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देव काला भेटत नाही. विठाल ही शेतातली मोठ झाली, पण चित्तातली मोठ औट हात कामानव देह बे अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. कोणा देसे सया बाबा जोगी बैरागन में जोगी आंबे बनों में कोयल बोले मिले हृदयों में श्री राम डोले, कोरा कागद काली शाही खत लिखने को चली मीराबाई. पण कधी ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली गाणे लगी मैं नाचूंगी. परमात्माचं चिंतन करत असताना मी कोण आहे हे ज्यावेळेस विसरतं त्यावेळेस देव भेटतो. आणि देव भेटल्यानंतर आपल्याला काय मिळतं? समाधान मिळतं. पांडुरंगाचं दर्शन सध्या बंद आहे, पण आपल्याला जावं वाटतं ना देवाच्या दर्शनाला. पण सांगितलं सकाळी 7 ते 10. किती? 7 ते 10. परत नाही. पण जाताना इतका आनंद, पण तिथे गेला म्हणे लांबून. तुमच्या मनाला काय तयार होतं? उद्वेग. आपण किती लवकर आलो, देवाचं दर्शन नाही. तसं देण्यासाठी परमात्मा 3.5 युग विटेवर बघायचा. प्रसाद देतो पंढरीनाथ. देण्यासाठी भगवान परमात्मा भक्ताची वाट पाहतो. आणि भक्त जर देवाकडे गेल्यानंतर देव त्याला काय देऊ शकत काय? देव सर काय देऊ शकतो, पण भक्त तसा पाहिजे. विठाल त्या भक्तानं त्या भगवंताची पूजा करावी ती पूजा म्हणे हेची उत्तम लौकिकाचे काम. लौकिकासाठी देव नाही करायचं, स्वतःसाठी करायचा. आणि स्वतःसाठी देव करत असताना असा करायचा, मै नाचूंगी. आपल्या आनंदात राहायचं. परमार्थ मस्तीच करा. परमार्थ कुणी कुणाला उसना देणार नाही. दिला तर मी त्याचे पाय धुवून सेवा करीन. तीन कर मास्तर देणार नाही. परमार्थ स्वतः करावला. प्रपंच कुणीही करण. प्रपंचातला एक माणूस जरी नसला तर दुसरा तरी करेल. पण परमार्थ हा उसना कोणी नाही. देह तो पाचाचा आणला उसना आणलेलं फेडायचंय म्हणून त्याचं चिंतन करायचं. विठ्ठल आणि उसना फेडत असताना
ना गाडगं संगती आपल्या, तेच गाडगं इथं थोड्या वेळाने टिकलं जाईल, तेच गाडगं दारात तेच गाडगं जन्माला येता नाही, अग्नी तीनदा संगती बरोबर. आणि त्या गाडग्याला रंगवलं जातं राजा हो, आणि रंगवल्यानंतर त्या दहिकाला त्याच ठेवला जातो, फक्त त्याला भगवंताचा स्पर्श होतो आहे का नाही, भगवंताचा स्पर्श होतो. आणि भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर ब्रह्मरसाची शिदोरी त्यात ठेवली जाते, म्हणून विना कार्यक्रमात असतो, संगीत साथ असती, हे रत्न असतात, त्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. ते असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. भगवाना परमात्मा त्या ठिकाणी उभा किती 3:30 युग झालं देव तुमची वाट पाहतो भक्ताची. भक्त देवाला काय घेऊन जातो? देवाला आपण काहीच घेऊन जात नाही, फक्त देवाच्या पायावर नतमस्तक होतो. आणि देवाच्या पायावर नतमस्तक झाल्यानंतर या मोठे जे भरलं ते बाहेर निघतच नाही, ते निघण्यासाठी तर टाळवा लावा लागतो, ते निघण्यासाठीच 8 चालला जातो. आणि 8 चालताना शरीरात 72,000 नाड्या, 72,000 नाड्या, 24 नाड्याच तुमच्या देवदेव करतात. विज्ञान सांगते, मी नाही सांगत. विठ्ठल तर एक कवी म्हणतो, सॉलोमन ग्रँडी बोरमोन मोंडी खिचून ऑन शिवदी मॅरी डाऊन विथ दी टुकी डाऊन होती डॅट ऑफ द एंड ऑफ द सॉलोमन ग्रँड. अरे जीवन जगायचंय, पहिला तीराला जायचंय, पण मोठ्यातलं पाणी जर बाहेर नाही आलं तर शेत कसं पिकल? अंतकरणातली तुमच्या अंतकरणातला भाव भगवान परमात्म्याजवळ सांगितला नाही तर देव कसा तुमच्याजवळ येईल? देव भक्तासाठी रडतो, भक्त रडतो, यात नवल नाही. कारण बाबा सांगायचे, जे गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथेच जाणावा आणि साधू तोची ओळखावा. साधूला ओळखायचं असेल 6 अंग आहेत, श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, सिद्धांत, दृष्टांत साधूला. पण देव ओळखायला तुमचं चित्त लागतं. विठाला आणि या मोठ्याला ओढत असताना 2च बैल आहेत, ते नाकातली हवा तुमची, ती हवेने ती ओढल्यानंतर ती बोट भरली जाते, बाहेर ओतली जाते. विकार सांडतो, क्रोध सांडतो, काम सांडतो, आणि शिल्लक नाम राहतं. आणि मग भगवंताचं नाम राहिल्यानंतर मुखात येतं, अवघ्या सोडिल्या मोठा, मोठ सोडून दिली. आणि सोडून दिल्यानंतर तिच्यातलं जे आविर धान्य होतं, आविर गोष्ट होती, ती सांडून टाकली, सांडोनिया आहे का नाही. ती वाळवंटात सांडली, त्या वाळवंटाची माती कपाळाला लागली, त्या वाळवंटाची माती, त्या गोपिकांची माती भगवंताच्या कपाळाला. भगवंत शांत झाले असो. आणि भगवंत शांत फक्त भक्तापासून होतो, भक्त संत देवाला करमत नाही. मग तुम्ही आम्ही देवाचे भक्त आहे म्हणून देवाला किंमत आहे. मग असं नाही समजायचं की देव आमच्यामुळे, आपल्यामुळं नाही. देव तुमच्या चिंतनामुळे, तुमच्या नामामुळे देव तुमच्याजवळ राहतो. आणि देव राहत असताना त्या मोठेच्या रूपात तुमच्या हृदयात देव निवास करतो. जसा सावताच्या हृदयात भगवंताने निवास केला, त्याच्या हृदयातून जसे निघले तसे ते पंढरपुरात जाऊन थांबले. विठाला हो. मग देव एकदा रुसून गेला तर येणार नाही हो. रुसून बसला कुंजवना, परत येईल का? नाही. मग देवाला आणायचं असेल राजा हो, सोपं साधन आहे. करा रे बापानो साधन हारीचे, करा रे बापानो साधन हारीचे. जनी नय जन्म यामाची यातना, ऐसी साधना करा काही. हो, त्याच्यातच सुटायचं असेल तर त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्याचं चिंतन केल्यानंतर ती मोठ जागी होईन. मोठ जागी झाली की तुम्ही म्हणता लावर बैलाला, आहे का नाही. ते पाणी भरून आलं की सांडलं की परत रिटर्न उलटं जातं का नाही, मागं जातं का नाही. हल्ली की नाही तुम्ही नोट कधी? मी पाहिली माझ्या लहानपणी, आमच्याकडं मोठंच होते, आता बटन आलं. तसं चित्तात भगवंत, अंतकरणात भगवंत, ध्यानात भगवंत, आणि मग त्याच्याकडं देव, त्याच्या कुशीत त्याच्या घरी देव नक्की येईन. पण देव आल्याला कधी कळन भाऊ, कधी कळन? देव आल्याला कळतच नाही. हे वैभव देवामुळे 20च लोकांची वस्ती आपली, आहे का नाही. किती? 20 माझ्या अंदाजे, मी काय मोजले नाही, 20 लोक. पण 20 लोकात इतकं प्रेमी की आम्हाला सप्ताह करायचा, बरोबर ना, भाऊची वारी करायची. पण यंदा भाऊनी सगळ्याला तिरीची कामं देऊन टाकली.
तरी देवाने सांगितलं अजून तुम्हाला बंगले देऊ, गाड्या देऊ, सगळं देऊ, सगळं देईन भगवंत, फक्त त्याच्यावर लक्ष ठेव, बाकी ते काही मागत नाही. हे का नाही, देव काय मागत नाही, आपण मागणारी आहेत. आपल्याला किती जरी दिलं कमी पडतं, पण देवाला एकच लागतं, भक्त लागतं. भक्त असल्याशिवाय देवाला करमत नाही. आणि मग देवाला करमायचं असेल तर मग म्हणायचं अवघ्यास अवघ्यासोडी आणून ठेवलं मी. आता घ्यायचं पण त्याला आल्याशिवाय घ्यायचं नाही, नाव त्याचं आहे ना त्याच्यावर, त्यांनी दिल्याशिवाय घे. नावा रूपाला तुका म्हणे सोपाला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, आपला मुलगा जन्माला आला तर कोणीतरी काय घेऊन येतं, पण देव जन्माला आला जगासाठी. ते रात्री 12 वाजता बंदीखान्यात, बरोबर ना, बंदीखान्यात. तुम्ही म्हणले 12, 11:15 म्हणले तर तुमचा उन्हाचा जसा बसायचा पिरियड तसं सांगेन बरं का. भांडवल कमी नाही, पण तुम्ही म्हणले ऊन लागलं आवरा, सगळं तयार आहे, फक्त उन्हाचा बजेट बघून काम करायचं. विठ्ठल
कार्यकर्त्यांनी आमची सगळी व्यवस्था केली, तसं काय नाही. फक्त तुमचा बजेट बसायचा किती ती सांगा, त्याच्यावर आपण काम करू बरं का का. हां. आणि मग हे रात्री 12ला बंदी खाण्यात जन्माला, पण देवकी मातेनं तप केलं. आणि तप केल्यानंतर भगवंताने सांगितलं, मी ना तुझ्या उदरात जन्म घेईन. देवकीच्या गर्भात भगवान परमात्म्याने प्रवेश केला. कृष्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान हो. रात्री 12ला. पण त्याचा मामा होता कंस बरं का काका. त्यांनी ठरवलं ही चांगलं जन्माला आले, पण याला कसं घालवायचं, याला कसं घालवायचं त्यांनी ठरवलं. पण ही ठरवत असताना देवाने सांगितलं, तू मला जरूर घालव, पण मी हिशोब चुकता झाल्याशिवाय तुला सोडणार नाही. विठाल झाल्यानंतर अनेक प्रकारची भगवत भक्त त्या गोकुळात सध्या पडझड आहे बरं का. वाढ काय नाही सध्या, वृंदावनात वाढ आहे बरोबर ना बापू. वृंदावन 1000 मंदिर आहेत भगवंताचे टेम्पल. पण गोकुळ जी आहे मी पाहिलं आहे तिथं सगळी पडले भगवले भगवान का भोग लगावं, डिहुडाचरण केलं जातं आणि भगवंताला भोग लागला, पडदा लागला. आपल्यासारखं डायरेक्ट दर्शन नाही तिकडं बरोबर ना. हां. उत्तर हिंदुस्थानात देव केल्यानं आम्ही गेलो महिनाभर, तिकडं डायरेक्ट दर्शन, लांबून देवाचं दर्शन. ती देवभूमी, ही संतभूमी. मग ह्याच भूमीत भगवान परमात्मा जन्माला आले, रात्री 12ला भेटायला आले. अमुक अमुक तमुक तमुक त्याची मावशी देवाने निमित्त केलं. रडायचं सांगितलं, बाळ झाला लय भेटायला येतात म्हणून रडायचं. गर्गाला सांगितलं बाळ तर याचं पंचांगण पाहायचं आहे, सांगितलं याचं पंचांगण पाहा. तर त्यानं देवाने सांगितलं माझं तुम्ही पंचांगण जरूर पहा, पण सावध. देवाचं पंचांगण पाहायला जायचं, ती काय आपला गडीफिडी काय हो. आणि त्याचं पंचांगण पाहायला आणि देवाने रडायचं निमित्त केलं. शांत होईन म्हणले, पण उपाय सांगतो. देव म्हणले लवकर सांग. उठाला हो. त्या म्हणले देवा तुम्ही जा आता, मला भवानीचं गिऱ्हाईक आलं आहे सकाळच्या पारी. त्यांना भेटायला आलं आणि भेटायला आलेलं गिऱ्हाईक काय ती घेऊन जाणारं होतं. त्यांनी सांगितलं तिचं नाव होतं पुतना. काय नाव होतं काका? पुतना. हो. पुतना आल्यानंतर ती म्हणली मी विडा बसलाय खानाच्या दरबारात आणि मग मी याला घेऊन जाईन, तुम्ही काळजीच करू नका. त्यांनी म्हटले ठीक आहे. भवानीचं गिऱ्हाईकाला म्हणते रडतं माझं बाळ ताण समजाविता राहीना. ते काय राहीना. कृष्णाने कृष्ण रडायला लागला तेव्हा देवकी माता विचार करते बाळ रडायला लागले. नाही म्हणजे तुझी कोणतरी अमुक तमुक मावशी नातं मला नाही सांगता येते नातं हो. आणि आमका आले. देवाने सांगितलं मला खाली सोड, मला जायचं आहे. आणि ते गेल्यानंतर देवानं तिच्याकडं पाहिलं, ती आलती स्तनाला विष लावून आलती बरोबर. स्तनाला विष लावून आल्यानंतर त्या पुतणीने सांगितलं आता शिकार झालीच समजा. आणि शिकार झाली समजा म्हटल्यानंतर त्याला स्तनाला लाव. देव म्हणले तू किती आण काही पण मला प्यायचंच तुला. नाव घाले माझे आये आता पात सकाळी पात सकाळी नाव घाले माझे आये धीर नाही माझ्या पोटे झाले वेगळा हिंपटे करावे सीताळा भाऊ झाली हळहळ करावे सीताळा भाऊ झाली हळहळ. हो भूक लागली, धाव घातली, आई काहीतरी खायला दे. स्तनाला स्पर्श केल्यानंतर तिला बरं वाटलं. जोपर्यंत दूध होतं तोपर्यंत बरं वाटलं. सगळे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. कुणी सांगा ना. विठाल हो पुतनाचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. बाळ तर छोटंच होतं पण पिऊन घेतलं सगळं, तृप्त झालं. पण आता ओढायला खडे पंचप्राण ओढायला सुरुवात केली. तेव्हा पुतना ग्रात्र गळीत झाली. भगवंताला सांगते देवा सोडवा ना, चुकलं माझं कानोबा सोडा ना. देव म्हणतात मी सोडणार नाही आता तुला मोक्षाच्या ठिकाणी लावील. का? तू माझी गाठ घ्यायला आली.
माझी गाठ घ्यायला आली. गाठ घ्यायला तुझी संगत नाही रे कामाची, मी कोवळ्या सुंदर मनाची. मी सुंदर मनाची पण तुझी संगत मला काय कामाची वाटणार. देवाने सांगितलं आता गप्प बसायचं, मी सांगन तसं. आणि मग तिने विचार केला आता जसं असन तसं. पण राजा हो, भगवंतानीचा शेवट तद्धामपर्यंत केला. आपल्याला कथाभाग माहिती किती दिवस काय दिवस, कारण तिच्या शरीरावर भगवान परमात्मा बसल्यानंतर सुगंध वास येत होता 8 दिवस. तोडून पुतनाचं अंत्यसंस्कार केला. पण त्या पुतनाच्या शरीरावर भगवंत बसते, तिलाही मोक्ष मिळाला. विठ्ठल असे भगवंतानी बरेच मारले त्याला मोक्षच दिला. पण भगवंताचे सवंगडी वाकड्या बोबड्या पेंध्या सुधाम्या आहे भगवंताचे सवंगडी. या सवंगड्याशिवाय आणि पव्याशिवाय भगवंताला करमत नव्हतं. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन भगवंताचा मुरलीनाथ झाला की सगळ्या लता वेली सगळ्याला आनंद व्हायचा. असा आनंद व्हायचा शेवटच्या क्षणापती मुरली वाजली की गवळणी जागा राहायच्या. आणि भगवंत म्हणतात काय की अरे माझी मुरली वाजायची. भगवंतानी खोड्या नाही सांगणार, मी खोड्या भरपूर ऐकल्या तुम्ही आत्तापर्यंत. हो, खोड्या नको कहू माझ्या बाळा, खोड्या भरपूर सांगेल. पण उन्हाचा पेरडे आवर्त घेईन तुमची मला काळजी. विठाल आणि भगवंताचा मुरलीनाथ, भगवंताला 2 गोष्टी प्रिय आहेत. ज्या देशात गोलोकाची सेवा होती, तुलसीदास सांगतात तसं गोलोकाची सेवा होती, गोपिकांची सेवा होती भगवंताची, तिथं धर्म उदयाला येतो. गोलोक तुमच्या दारात गोलोक आहे, त्याची तुम्ही सेवा करता, भगवंताला समर्पित केली जाते. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धुणी. असो, आणि हा मुरली मोराचा पीस आणि भगवंताचे सवंगडी असे खेळ खेळतात. आणि खेळ खेळत असताना ह्या मुलांना भूक काय लागत नाही, पोरं घरी काय जेवत नाहीत. म्हणून सगळाचा मोर्चा यशोदा मातेकडे गेला. आमची पोरं घरी रडत नाही, घरी रांडा पोरे मूर्ती उपवासी सांगे लोकापाशी थोरपण. पण देवाच्या संगतीत गेल्यानंतर काय जेवण असलो विचार केला तर दया दुधाचं मुंडकं फोडायचं, ह्याची चोरी करायची, त्याची चोरी करायची. देवानी चोरी केली आणि देवाचा तिथं स्पर्श झाला, तिथं ब्रह्मरस तयार होतो. विठाल हो. आणि मग देवाने असं घर टिपलं की जे नंदाचं कार्ट लय माय चोट नाही नाही आणि माझं ऐकलं, माठातील दही आणि माझं ग सांडलं. हो म्हणा ना, माठातील माझं दही आणि सांडलं. नंदाचं काट लय बाय चोरट नाही नाही आणि माझ्या ऐकलं, माठातील दही आणि माझं ग सांडलं. 9 लाख गाय होत्या का, खायला कमी होतं का, तरी दह्या दुधाचा रबडा करायचे, दह्या दोराची चोरी करायची. म्हणजे शीताची चोरी करणारा परमात्मा तुमच्या घरी येत असतो. आणि मग देवानी ती 7ची सवंगडी सगळे गोळा केले. कुणाला माती, कुणाला सराटा, कुणाला काय, एकेकाला एक ॲटम आणायला सांगितला. का जर गवळण आडवी आली तर कुणी माती टाकायची, आणि जर मागं पळाली तर सराटे टाकायचे. आणि तशी नाही ऐकली, तशी जर नाहीच ऐकली तर मी सांगेन तसं करायचं. विठाल हो. मग भरपूर चोऱ्या झाल्या, आणि चोऱ्या झाल्यानंतर माणसाला बोलायला जागा राहत नाही. मग म्हणतात चोरी झाली मला बोलण्याचे, लाज वाटे मला सांगण्याची. हरी हरी
चोरी केली? हो म्हणले, चोरी करतं तुमचं पोरग. गोकुळी राहावे का जावे? यशोदा कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? मग कृष्ण राहायचं का जायचं आम्ही? कोणाला म्हणतात? यशोदा माताला. आणि यशोदेकर घरानं गेल्यानंतर याने अशी चोरी केली की ते घर नंबर टिपलं अनाया दादाचं. आणि अनाया दादाचं घर टिपल्यानंतर त्यांनी सांगितलं चोरी याचीच करायची, जी आपल्या मागं लागतं ना त्याची चोरी करायची, घर नंबर टिपायचा. मग ते डिपार्टमेंट कोणतं होतं त्यांच्याकडं? वाकड्या, बवड्या, पेंद्या आणि सुदाम्या. त्यांना सांगितले घर नंबर टिपा, चोरी आपल्याला सकाळी तिथं करायला जायची. चोरी करताना मी सांगल तसं, मी सांगन तसं नाही बरं, देव सांगतात. वाकड्या, बवड्या, पेंदळा ठरलं हो. सांगितल्यानंतर त्या चौघांनी विचार केला. त्याच्यात माझ्यासारखा पेंद्या होतो. म्हणले काय देवा? म्हणले मी सांगतो तसं. सगळ्यांनी डोळे झाका. वाडा पकडला आणायचा. मक्खन खाल्लं, चुरा चुरा कर माखन खाया, मैया मोरी मै नाही माखन खाया, कृष्ण कन्हैया लाल की जय हो. आणि मग भगवंताने माखन खाल्लं. माखन खाल्ल्यानंतर सगळे वर निघले कुंडलिकवर देऊन. फक्त अडकलं त्या सवण्यात पेंध्या. पेंध्या अडकल्यानंतर देवाला सांगितलं. म्हणले सगळे सावध. म्हटले हो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान. एक अडकलं ना, ते होता पेंध्या. त्यांनी सांगितलं देवा मला थोलव ना, देवा मला थोलव ना. देव म्हणले तो काय केलं? डोळे झाकले का? 800 खिडच्या 900 दारं. कळतं का? 800 खिडच्या 900 दारं. हे सवाण्यातून बघितलं ना त्यांनी. मग घरात तुमच्या काय काय नसतं, सगळ्याला आज्ञा केली देवानं. पाटा ओरोटा जे जे असेल, इथून खाली पेंद्या मोकळाच झाला. म्हणले देवा आता तुझ्या संगती यासारखं माझ्यात त्राण नाही राहिलं, मला वाचव, मला वाचव. देव म्हणतात मी तुला वाचवीन, पण तू पहिले डोळे झाक. आणि डोळे झाकल्यानंतर वर आलं. तेव्हापासून ती भगवंताच्या संगतीत आहे. वाकड्या, बोबड्या, पेंध्या, सुदाम्या. आणि मग म्हणले देवा आता तुझ्या संगतीत राहून कंटाळा आला आहे आम्हाला, आता आम्हाला कुठंतरी घेऊन चल ना. देवाला पण पाहिजे होतं तेच. विठालं ठरव. दुसऱ्या दिवशी दुसरी चोरी ठरली. चोरी ठरल्यानंतर त्याच वाड्यात जायचं, पण दुसऱ्या वाड्यात जायचं. आणि दुसऱ्या वाड्यात झाल्यानंतर सांगितलं सगळ्यांनी संग यायचं, पण पेंद्या म्हणतो मी नाही येणार देवा तुझ्या संग. का? काल माझी तो फजिती केली, आता मी तुझ्या संग येणार नाही. कृष्णा संभालले थांबालले थांबालले, मी येणार नाही, येणार नाही. वाकड्या, बोबड्या, पेंद्या. देवाने सांगितलं तुम्ही नाही तर मला कोणी नाही रे, चला. नाही रे कोणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील प्राण्या एकला, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे काना. तुझे नव्हे रे अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझ्या म्हणून.
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील प्राण्या एकला माझे माझे म्हणून. मग तो म्हणतो अरे माझी तुम्ही सवंगडी मला सोडून नका जाऊ ना, मी नेतो ना तुम्हाला, माझ्या संगती येतान का. ते म्हणले कुठं बैठक घ्यायची, वातावरणातल्या वृंदावनात घ्यायची, कुठं घ्यायची. देवानी सांगेल मी सांगतो तसं माझ्या संगती चला, तुमच्या घरचं काय काय ते घेऊन या. गाई गोपाळ यमुनेच्या तटी चोऱ्या करायला लागल्यानंतर यशोदेने सांगितलं कृष्णा तू खूप चोऱ्या करतोय, मला असं वाटतंय तुला आता रानात पाठवावं. देवाला आनंद झाला, म्हणले मला रानात पाठवायचं आहे, चांगली गोष्ट आहे, पण मी रानात जाईल, रानात मी जाईल, पण जात असताना माझी सवंगडी माझ्या संगती पाहिजे. तेव्हा सवंगडीने सांगितलं आम्ही तुला सोडीत नाही, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. कोण म्हणतं सवंगडी बरं का विठ्ठल. आणि मग ते देवाच्या संगतीत राहणारी माणसं देवाच्या जागेत जातात, देवाच्या दारात जातात. जात असताना एक लक्षात आलं म्हणून परत मागं आलो. का देवाच्या दारात पंढरपूरला गेल्यानंतर कोण आहे बरं, तुम्ही जाता ना पंढरपूरला हे का नाही, देवाच्या दारात कोण आहे पहिलं, होय दादा. नाही आलं तर नका सांगू, मी सांगणारच आहे, मी गुत्त घेतलं आहे. हो हे का नाही, देवाच्या दारात प्रथम सुखा मिळाय. जोहार माय बाप जोहार तुझ्या दारीचा मी महार, जोहार माय बाप जोहार. तिथं दारात ती सुखो मिळा, पायरीला नामदेव आहे, मग देवाकडे डायरेक्ट, नंतर कान्होपात्र आहे बरोबर. पुढच्या दारात गेल्यानंतर वेद आहेत, आतमध्ये रावळाला प्रदक्षिणामध्ये कान्होपात्र आहे. आणि भगवंताच्या शयनीगृहात गेल्यानं केशी भट्ट नावाचा एक भगवत भक्त देव कसे झोपतात पाहायला जातं, ते दगड होऊन शिळा होऊन पडलं. मग आपण देवाच्या दारात राहताना संगत, आणि देवाची संगत केल्यानंतर हरीची संगत केल्यानंतर भगवान परमात्मा त्याच्या संगतीत आपल्याला नेल्यानंतर ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन मगन, ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली गाणे लगे मैं नाचूंगी. आणि कधी नाचतं म्हणून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण. आणि मग भगवंत नेहतो, पण भगवंताची आवडती एक गोष्ट नसली तर भगवंत तिथं राधा ही बावरी. हो राधा नसन तर भगवान परमात्मा पूर्ण होत नाहीत बरोबर ना. हो राधेशिव भगवंताचं जीवन नाही. राधा नसेत राधा रमण, राधा नसन राधा दामोदर नसन भगवान तिच्याशिव राहत नाहीत. म्हणून भगवंत सांगतात राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे राधे घेई श्याम सुंदरा, तुझ्या संगते आम्हाला नाही. भगवंत सांगतात मी नेतो राधे राधे घेई श्याम सुंदरा. हो मग भगवान त्या राधेला पाहतात आणि राधाला पाहिल्यानंतर त्यांचा पवावा असतो तेव्हा राधा तृप्त होते बरोबर ना. भगवंतानी पवावा झाला लता वेली सगळ्या तृप्त होतात आणि तृप्त झाल्यानंतर हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिले साधने अभंगाचं दुसरं चरण.
अभंगाचं दुसरं काय घरे घरे दही भात घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा देतो म्हणून सांगितलं राधे आजची रात्र माझ्यासाठी काढ. राधा स्तोत्रात भगवंतानी राधेसाठी काय म्हटलं आहे, ज्या तुळशी वृंदावनात ती राधा भगवंताची वाट पाहती, तिचं लग्न त्या तुळशी दिवशी तुळशी विठ्ठल हो वृंदा भगवंताच्या सासतून तयार झाली आणि ती वृंदा त्या तुळशीत निवास करते. मग तुळशीपत्र आणि राधा असल्याशिवाय भगवंत संतुष्ट होत नाही. बरं त्याला हात लावा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान हो. आणि राधेला भगवंत सांगतात राधा राधा रमण राधा रमण राधे राधे राधे. आणि भगवंत राधेच्या मागं या दिंडीरवनापर्यंत पळत आले. म्हणून राधा रुसली त्या दिंडीरवनात म्हणजे रुक्मिणी माता या दिंडीरवनात येऊन तीच राधा आहे इथं या दिंडीरवनात थांबली आणि भगवंत पुढं थांबले. मग ते जवळ नाहीत त्याला कारण आहे, राधा रुसून बसली कुंजवना. म्हणून राधा रुसली आणि रुसून कुठं बसली कुंजवनात. राधा बसली पण राधेच्या सानिध्यात भगवंत आहेत आणि भगवंताच्या सानिध्यात आपण विठ्ठल हेर हेर. आणि ती राधा तो कृष्ण तो गोकुळवासी परमात्मा ज्यांच्या घरात तोही तीच वाट पाहतो. पण वाट पाहत असताना त्या राधेलाच बोलवतो आणि राधेला बोलत असताना आपलं चाललं होतं भांडणं कुणाचे भगवंताचे. तिथपर्यंत गेले, खूप राग आला. म्हणून मातेने सांगितलं आता तू इथं राहू नको, आता इथं राहायचं नाही. गाई गोपाळ
गाई गोपाळ मंगळा गाई गोपाळ मंगल गणा गाई गोपाळ मंगळी म्हणा गोपाळ मंगळी म्हणा अरे गाई गोपाळ मंगळी म्हणा गाई गोपाळ मंगले म्हणा गाई आता तुला एकच काम आहे. मी कंटाळले म्हणले आता आम्हाला हे सोडून जायचं आहे. आता आम्हाला तू इथं राहायचं नाही. मग तू एक काम करायचं म्हटले. आता ही गोलोक सेवा तूच करायची. भगवंताला आनंद झाला. काम सांगितलं राग आला नाही बरं का आपल्यासारखा. ते म्हटले ठीक आहे. मग देवाने खांद्यावर काय घेतली सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा मग रानात जायचं म्हटल्यानंतर भगवंताने वेश बदलला. खांद्यावर काय टाकली कांबळ घोंगडी हातात काठी आणि वनांतरात जायचं गुरं सांभाळायला आहे का नाही. गाई गोपाळ यमुनेच्या तटी आणि तो खेळ खेळायचा आहे यमुनेच्या तटावर. मग यमुनेच्या तटावर खेळ खेळत असताना भगवंत म्हणतात मी आनंदानं जाईन. पण हे चार सवंगडी जे आहेत ना यंदाही संगतीनं घेऊन चालले होते. हे चारही संगडी भगवंताच्या संगतीत होते. आणि मग देवाने सांगितलं आता तुमच्या घरून शिदुरी आणा बरं का. ब्रह्मरसाची शिदुरी देवाजवळ त्याचा स्पर्श केल्यावर काय नाही निघणार. यांनी सांगितलं आमची आहे तशी पहा भाव नाहीतरी जा तुमच्या घरा. हो नाराज झाले ते म्हणतात देवा आमचं जसं असेल तसं घे ना. नाही म्हटले. मग मी चोरी केलेलं अन्न तुम्हाला खाऊ घालीन. पण मी सांगतो तसं 63चा आकडा केला आणि देवाने गोल केला आणि देव मध्ये उभं राहिले. बरोबर मध्ये उभं राहिला आणि देवानं सांगितलं मी सांगन तसं एकमेका देऊ सुके हुंबरी. 63 आकडा केल्यानंतर देवाने ब्रह्मरस ओतला. जेवले ते संत मागे उष्टा वळी पूर्वजन्माची होळी करा. मग देवाने सांगितले मी जीव जरूर घालीन पण तुम्ही इथं जरूर जेवा. पण जेवताना पुच्छभागाला हात पुसायचा. ना यमुनी त्या जळात ना घरी ना कुठं फक्त पुच्छभागात हात पुसा. तिथंच जागा पवित्र टिंब टिंब विठाला ते सिंदुरी केली देवाने. गोळा केल्यानंतर आकडा केला. काहींच्या मुखात जातं काहींच्या जात नाही. 63चा आकडा झाला. बाकीची चौघं म्हणतात देवा आम्हाला म्हणले थांबा. म्हणून ते म्हणले थांबा. मग थांबा म्हटल्यानंतर भूक लागल्यावर आपण थांबतो का नाही. पण हे 4 सवंगडी पूर्वजन्मापासून भगवंताच्या संगतीत आहे. आणि खायचं आहे काय दही काला. दही काला आणि दही काला खात असताना फक्त नंबर कोणाचा लागतो. कोण 1 नंबरला येते कोण 1 नंबरला येते. वाकड्या येतो का बोबड्या येतो का पेंढा येतो का सुधामा. देवाने तसं काहीच केलं नाही. सगळ्यापर्यंत पोहोच केलं. कुणाकडे देवाले कळलेच नाही. अभंगाचं 3रं चरण मुद्दा घेऊन या केले. मुद्दा घेऊन या करे मुद्दा घेऊन या करे मुद्दा घेऊन या करे मुद्दा घेऊन या करे.
घरे घरे दही भात घरे घरे दही भात घरे घरे दही भात घरे घरे दही भात म्हटले तो पेंध्याला पहिलं दिलं आणि पेंध्याला दिल्यानं पेंध्याला समाधान जातं. दिव्य काया दिव्य शरीर मिळतं भगवंताचा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरनाथ. तिसऱ्या जण काय म्हणले मुद्दा घेऊन या करी पेंध्या वाटी तसे म्हणले ही देतो पण वाटायचा अधिकार कोणाला पेंध्याला. विठाल हो म्हणून काला केला तर वाटायचा अधिकार त्याला असतो. ते भगवंताच्या सवंगडीत राहिले शरीराने देहाने अपंग पण भगवंताची संगत केली. तुझी संगत नाही रे कामाची मी कोवळ्या सुंदर मनाची. भगवंताची त्यांनी संगत केली. संगत संतन की करलो कुच जीवन का सार्थक करलो आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुखे सोया नाहक जमाना खोया काना देसी से आया बाबा जोगी बैरागन में जोगी अम्बे बोनो में कोयल बोले मेरे हृदय में श्री राम डोले कोरा कागद काली शाही खत लिखने को चली मीराबाई. पण कधी भगवंतांनी दिल्यानंतर केल्यानंतर त्याचं जीवन सुखी झालं आणि त्याचं जीवन सुखी झाल्यानंतर शेवटच्या चरणात म्हणतात
प्रसाद कुणकुण खायचा. अय हौसराव, प्रसाद कुणकुण खावा. आता प्रसाद तयार केला आहे, पण मालकाचं नाव असल्याशिवाय खायचं नाही. आपल्या सगळ्याचा एकच मालक आहे, ते म्हणजे विटेवर असणारा परमात्मा, आणि तेच आपल्याला देणार आहे बरं का भाऊ आबा. आणि त्या प्रसादात वाटेचा अधिकारी पेंध्या, अधिकार तैसा करू उपदेश. आणि मग या प्रसादावर भगवंताची छाया, भगवंताचा प्रसाद तिथपर्यंत जायचा आहे. म्हणून थोडं भजन करू. डोबार कुमाये डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार सगळ्यातून पार करणारा प्रसाद तो पंढरीश परमात्मा विटेवर उभा राहिला. किती दिवस? 3.5 युग. कलियुग चालला आता, आणि कलंकी त्या कलीचा भाऊ, आणि कलियुगातच काला होतो बरं का. या काल्याचा अधिकार, काल्याचा प्रसाद वाटणारा तोही वनफोरे म्हणजे पेंध्या, आणि त्याच्याकडं भगवंतानी अधिकार दिला. कशाचा? वाटण्याचा. मुद्दा घेऊन या करी. काय म्हणले तिसऱ्या चरणात? मुद्दा घेऊन या करी. पेंध्या वाटितो शिदोरी. भगवान परमात्म्याने जी शिदोरी केली, ती शिदोरी एकत्र केल्यानंतर, तो काला एकत्र केल्यानंतर वाटपाचं काम हे पेंध्याकडं भगवंताने देऊन टाकलं. पण नाव कुणाचं हो? देवाचं. नावारूपा आला, आणि तू का म्हणे झाला सोपा. सोपं झालं, पण नाव देवाचं ठुलं. मग याला नाव आपण देवाचं ठुलं. 12:15 वाजलेत आहे का नाही? बरोबर ना? तुम्हाला उन्हाचे थोडे चटके बसायला, बरोबर ना दिदे? हो, चटके बसायला लागले. 10 मिनटातच मी तुमचं काम करतो, फक्त 10 मिनटं. हो, आणि 10 मिनटात, कारण सही झाल्याशिवाय मालकाची मला पगार मिळायचा नाही. आज पगाराचा दिवस आहे ना विठाल. कारण हा मालक असा आहे, काय सहीवर फॉर्मवर पगार टाकेन अमाऊंट बरं का बापू, सांगता येणार नाही. आणि ती तुला मिळाली आज विठाल. देवाचे अमूल्य, देवाचा प्रसाद अमूल्य, घेणारा अमूल्य, पण देणारा श्रेष्ठ. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. हम तो भिकारी मौज करते रहरी, अबे राम नाम की ललकारी, अबे मेरे झोळी में 14 रत्न भारी. त्या 14 रत्नातून एक तुम्हाला प्राप्त होईल, आणि एक प्राप्त झाल्यानंतर तो प्रसाद सेवायचा अधिकारी होईल. का सेवितो हा रस वाटितो अनेका, होऊ नका रे रानावर विटेवरी ज्याची पावले समान, तोच एक दानशूर दाता. परमात्मा देणार आहे, पण घेणाऱ्याने काय घ्यायचं? अक्कल असेल त्याने घ्यावा. ज्याला अक्कल कोणाला नाही, सगळ्याला अक्कल आहे. पण घेताना काय घ्यावा? घेताना काय? घेता नाम, देवाचं नाम घेऊन प्रसाद घेतला, त्या प्रसादाला चव येईन. पण देवाचं नाव सोडून प्रसादाला चव येते का? नाही. मग देवाचं नाव घेऊनच आपण प्रसाद घेणार आहे. आणि प्रसाद घेत असताना घेणाराही पेंद्या आहे, घेणाराही पेंद्या आहे, सांगणाराही पेंद्या आहे. म्हणून भगवान सांगतात काय, की मी जिथं आहे तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. मग त्या समचरणातून भगवान परमात्मा अवतीर्ण या हंडीत येतील, आणि ती हंडी फुटल्यानंतर हा प्रसाद त्या प्रसादात टाकला जाईल, आणि मग तुमच्या हातात मिळेल, पात्रावर मिळेल. आणि मग मिळाल्यानंतर ही हंडी फुटल्यानंतर परत आपण प्रसादाचा अभंग म्हणतो, आणि देवाला परत बोलवलं जातं. आणि प्रसाद म्हटल्यानंतर तो प्रसाद मिक्स केला जातो, आणि मग
स्वर्गातले देव विचार करतात, या वैकुंठात, या भूतलावर असा काला दुर्लभ गोष्ट आहे आणि ही दुर्लभ गोष्ट याच वैकुंठात आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. 32 पॉईंट पायातले मोकळे होतं म्हणून पायी माणूस चलतं. आता लोक आध्यात्मिक डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंगकडे आले. त्याला कारण आहे देवाचा प्रसाद ज्यांना कळला. देवाच्या प्रसादात जी चव आहे, संतांच्या प्रसादात जी चव आहे ती जगात कुठंच नाही. आणि ती चव घेण्यासाठी, तो प्रसाद सेवन करण्यासाठी आपण 2 तासापासून स्तब्ध आहात, स्थिरप्रज्ञ. म्हणून भगवान देण्यासाठी आपला नगर जिल्हा भाग्यवान आहे बरं का, की तिथं क्षीरसागर महाराजाला भगवान परमात्म्याने सावेडीला तटस्थ रूपात प्रसाद दिला. तटस्थ म्हणजे पाहिलं फक्त, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. देवाने प्रसाद दिला, पण देवाचा प्रसाद तटस्थ रूपातला सर्वसामान्याला समजत नाही. हा प्रसाद ज्यांना मिळाला ते सुखी झाले, त्यांनाही कळत नाही. मग प्रसाद काय, दही आणि लाही जीवाशिवाचा ऐक्य एकत्र केलं, या मडक्यात आणलं आणि त्या मडक्याला ज्यावेळेस विण्याचा स्पर्श होतो त्यावेळेस प्रसाद तयार होतो. विठाला हो का, कारण त्याला 5 तारा आहेत. 5 तारा, त्यातली एकच तार महत्त्वाची, बाकीच्या नाही सांगणार मी, टाईम झाला आपल्याला, आहे की नाही. खर्चांची तारे, चावी उघडायला तार आहे, ती चावी असल्याशिवाय प्रसाद होत नाही. मटेरियल बाहेर येणार नाही बापू. हो, मटेरियलला ती चावी असेल तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू. आणि तुमची साथ असेल तर पोहोचू. आणि ती साथ अशी करायची, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारावा. आणि मुखानं भगवंताचं चिंतन केलं तर तो प्रसाद खाल्ल्याला समाधान मिळेल, नाही तर नाही मिळेल. नाही रे नाही, कुणाचे कुणी. मग प्रसाद घ्यायला कोण कोण आले, कोण अधिकारी, किती मोठा इथं पाहिलं नाही. मापसुद्धा मी वाटेत चाला, बोबड्या सगळ्याला वाटत चालला. आणि ते वाटत असताना तो प्रसाद सेवन करायचा. ज्ञानेश्वर जवळ आहे इकडं. जा तिकडं, त्याकवा जा तिकडं, येणार लाटवायला. तिथं राहिलं सिंह नाम मिले
आरतीला आतमध्ये खरी जाऊ रामभाऊ काय म्हणते मस्त आरती म्हणा गुत्त दे राहिली का बरं बरोबर मस्त होय गरम झाले प्या अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगे रुक्मायली सती शोभा कुंडलिका गाजरेटी परब्रह्मालिका चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा माई वल्लभराई तुलसी माला कासे पितांबर कस्तूर लागे Thank you.